हात बांधून घ्या. बरोबर आहे. बोलू नका मध्ये. बघा, तुम्हाला माहित आहे की आपल्याला जगण्यासाठी कोणकोणत्या गोष्टीची गरज असते. काय काय पाहिजे बरं आपल्याला जगायला? जगायला काय काय पाहिजे? बरोबर. हा, पाणी. बघा काय पाहिजे? पाणी. अजून बोला. हवा. अजून बस पाणी ना हवाच. खाऊन जगू शकतो का आपण? अरे बीजा काही पाहिजे की नाही? काय पाहिजे? जेवण म्हणजे अन्न पाहिजे. अजून काय पाहिजे? तर बघा 3 तर तुम्ही सांगितले. अन्न, हवा, पाणी. बरोबर आहे. ठीक आहे. याच्याशिवाय जगू शकतो का कोणी? कोणी आहे का की जो म्हणेल की नाही मला पाणी नाही पाहिजे, किंवा मला अन्नाची गरज नाही, किंवा मला हवेची गरज नाही आहे? तर अन्न, हवा, पाणी हे कोण देतात आपल्याला? बघा आपल्याला पाणी कोण देतो बरं? पाणी कोण देतो? तर ढग देतात. बरोबर ना? म्हणजे आपल्याला पाणी निसर्ग देतो. अन्न कोण देतो? झाडं देतात. बरोबर की नाही? म्हणजे झाडं पण निसर्गातून आली. आणि हवा, आता आपण श्वास घेत आहे की नाही? आणि जर तुम्ही 2 मिनिटं श्वास नाही घेतला तर राम नाम सत्य आहे. बरोबर की नाही? 2 मिनिटात आपलं रामनाम सत्य होऊन जाईल. तर शास्त्रज्ञ सांगतात की ज्या आपल्याला जगण्यासाठी नितांत आवश्यक गोष्टी आहेत, अन्न, हवा, पाणी, जमीन, खनिजे, हे सर्व निसर्गाने आपल्याला फ्री दिलेलं आहे. जसं राजाला हवा फ्री आहे तसं मला पण फ्री आहे. जसं अन्न आपल्याला सर्वांना, बघा झाड आपल्याला पैसे घेतो का? तुला आंबे दिले दे पैसे. आता तुला बोर दिले 10 रुपये दे. पण बोर विकणारी मावशी फुकट देईल काय? ती तर वाट्याने देणार की नाही? म्हणजे काय? तर निसर्गाने आपल्या जन्माच्या अगोदरच सर्व सजीवांसाठी या ठिकाणी जगण्याची व्यवस्था केलेली आहे. म्हणजे ही जी धरती आहे, बघा आता सरांनी शब्द सांगितला वसुंधरा. काय नाव आहे? वसुंधरा. धरतीला आपल्या ऋषींनी अलग अलग शब्द दिले. तुम्हाला माहिती आहे पृथ्वीची 26 नाव आहेत. किती नाव आहेत? 26. त्यातलं एक नाव आहे वसुंधरा. म्हणजे जी आपल्याला धरून ठेवते. धरते म्हणजे आपलं भरण पोषण करते, तिला म्हणतात वसुंधरा. म्हणून धरतीला आपला भारत देश काय म्हणतो माहिती आहे तुम्हाला? आपण काल घोषणा दिली की नाही? मग म्हणा बरं, भारत माता की जय. बघा काय बोलले तुम्ही? भारत माता की जय. म्हणजे भारत देशाला आपण काय मानतो? माता मानतो. बघा जगात एकमेव भारतीय संस्कृती आणि भारतीय लोकच एवढी उच्च दृष्टी ठेवतात की ते धरतीला माता मानतात. म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर सांगतात की जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. म्हणजे ही जी पृथ्वी आहे ना, ही आपली आई आहे. असं आई काय करते बरं? तर आई बघा आपल्याला जन्म देते, आपल्याला पालन पोषण करते, आपल्याला लहानाचे मोठं करते, आपला सांभाळ करते, आपलं रक्षण करते. त्याच पद्धतीने ही जी धरती माता आहे, आपला जन्मही तिच्यातूनच झाला. आपल्यासाठी अन्न, हवा, पाणी ती देते. आपलं शरीर जे एवढं मोठं वाढलंय, तुम्ही एवढा मोठा गुरुजी बघितला का कधी? बघितला? मग आता एवढा मोठा गुरुजी हा कसा झाला? तर याला धरतीनेच मोठं केलेलं आहे. आणि म्हणून धरतीला आपण काय म्हणतो? माता. म्हणा बरं माझ्यासोबत, म्हणा धरती से क्या नाता है, धरती से क्या नाता है, ये धरती तो हमारी माता है. बघा काय आहे? आपली माता. म्हणून जगामध्ये भारत असा देश आहे की जो धरतीला माता म्हणतो, नदीला मैया म्हणतो आणि वृक्षातही वासुदेव पाहतो. म्हणजे तुम्ही बघितलं आपल्याकडे आता आंबे उतरवतील, तर आंबे उतरवताना ना 5 आंब्याची पूजा करतात. माहिती तुम्हाला? रास करतात तर पूजा करतात की नाही? त्याशिवाय देत नाही, खात नाही. असं आमच्याकडे नवीन गाय पिल्लू आलं ना तर नवीन दूध निघते ना, त्याची पूजा करतात. काही पपई वगैरे लागली तर पहिले पूजा करतात, आंबे तोडले तर पूजा करतात. म्हणजे आपलं झाडांकडे, वृक्षाकडे, निसर्गाकडे जो पाहण्याचा दृष्टिकोन आहे तो कसा आहे?
तो कृतज्ञताच्या दृष्टिकोन आहे असं. म्हणजे तुम्हाला माहिती आहे जगामध्ये ना निसर्गाकडे आता 3 दृष्टीने पाहतात. एक आहे उपभोग, म्हणजे आम्हाला आवडलं मग आम्ही काय करणार, त्याला उपभोग घेणार. झाडं दिसली मग फळं तोडणार, दगड मारणार त्याला, म्हणजे ही ओढून घेण्याची वृत्ती आहे. दुसरी वृत्ती आहे उपयोगाची, की उपयोग म्हणून माणसं पृथ्वीच्या शोषण करतात किंवा पृथ्वीचा वापर करतात. आणि तिसरी जी दृष्टी आहे ज्याला आपण भद्रदृष्टी म्हणतो, ती आपल्या संतांनी ऋषींनी दिली. ती कोणती आहे, कृतज्ञतेची दृष्टी. बघा प्रत्येकाच्या घरात आई आहे, आई आहे. आई काय करते बघा, तुमच्यासाठी जेवण रांधते, बरोबर, तुम्हाला कपडे धुवून देते, बघा वेणी करून देते, अनेक मुलींची आंघोळ पण करते, बारीकल्या त्यांचे नाक पण पुसते, बरोबर ना. म्हणजे आई आजारी पडले आपण तर सांभाळते. बघा आपल्याला जर रात्रभर झोप लागली नाही, आपलं पोट दुखलं तर आई पण झोपत, आणि आपण रडलो तर आई पण रडते, बरोबर की नाही. म्हणजे आई आपल्यासाठी हे सगळं करते. मग मी जर म्हटलं की अरे जेवण रांधते काय, मग घरात तर मोलकरी नसते, ती पण जेवण रांधते. एखादी जर नोकरानी असेल तर ती पण कपडे धुते, बरोबर की नाही. मग आई जेवण रांधते म्हणून ती नोकरानी आहे का, आई कपडे धुते मग ती मोलकरीण आहे का, नाही. किंवा आई त्यासाठी घरात आहे का, नाही. त्याच्या आई काही पगार मागते का, नाही. म्हणजे आई आणि मोलकरीण जी आहे याच्यात फरक आहे. का तर आई माझ्यासाठी झिजते. आई पवित्र का ठरली, तर आई माझ्यासाठी झिजली म्हणून ती मला पवित्र ठरली. मग तसं ही धरती माता आहे ना, ही आपल्याला अन्न, हवा, पाणी, माती, खनिजे हे सगळं देते. ती आपल्यासाठी झिजते आणि म्हणूनच आपण जिवंत राहू शकतो. बघा आपण एक दाणा पेरतो तर आपल्याला किती दाणे मिळतात. तूर बघितली, तूर एक दाणा टाकला तर किती दाणे मिळतात आपल्याला. म्हणजे हा निसर्गच आपल्याला जगवतो. म्हणून संत तुकाराम महाराज सांगतात की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, की हे जे झाड, पशु, पक्षी, प्राणी हे आमचे कोण आहेत, तर ही खरं तर सर्व धरती मातेचीच पुत्र आहे. म्हणजे एकटा माणूसच पृथ्वीचा मुलगा आहे का, नाही. आता दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की आपल्याला जगण्यासाठी अन्न, हवा, पाणी याची गरज आहे, तसेच दुसऱ्या गोष्टीची पण गरज आहे. बघा आपल्याला घर पाहिजे की नाही, आपल्याला मोबाईल पाहिजे की नाही, गाडी पाहिजे की नाही. बघा गाडीशिवाय जगू शकतो का आपण आता, नाही. म्हणजे आपल्याला आज जगण्यासाठी आपण काय केलंय की जो दुसरा भाग आहे आपल्या जीवनाचा तो म्हणजे विज्ञान. धरतीकडूनच आपण कच्चा माल घेतला आणि कारखान्यामध्ये, कंपनीमध्ये त्याच्यावरती आपण प्रक्रिया केली आणि विज्ञानातून आपण काय केलं, नवीन 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 वस्तूंचा शोध लावला. बघा माणूस पहिले जंगलात राहायचा, गुहेत राहायचा, मग त्याने हळूहळू शेतीचा शोध लावला, बैलगाडीचा शोध लावला, त्याने कपडे शोधून काढले, त्याने अलग अलग वस्तू शोधल्या आणि आज आपण पाहतो की आज माणूस चंद्रावर पण पोहोचलेला आहे. म्हणजे हे सर्व कशामुळे शक्य झालं, तर हे सगळं विज्ञानामुळे शक्य झालं. आणि विज्ञानाने काय केलं की माणसाला वाटलं की या धरतीचा आपण काय करायचंय, तर पूर्ण वापर करायचा. मग हायवे जर आपल्याला हायवे करायचं असेल तर मग काय करा, थोडा डोंगर, शहरं वाढवायची, मग त्याला जंगल तोडा, मग जंगलातल्या प्राण्यांचे घर तोडले, बरोबर आहे. कारखाना बांधला तर कारखान्यातलं घाण पाणी सगळं नदीत सोडलं. बघा उराडे सरांनी सांगितलं की कशा पद्धतीने माणसाने पृथ्वीवरती प्रदूषण केलं आणि या सर्व प्रदूषणामुळे काय झालं की आज आपलं जीवन धोक्यात आलेलं आहे. सरांनी सांगितलं की जगात सगळ्यात जास्त माणसं आता प्रदूषणामुळे मरत आहेत. दरवर्षी अनेक अनेक आजार नवीन नवीन येत आहेत. बघा अजून असं सांगत आहे की 2027 मध्ये एक नवीनच अजून कोरोना सारखा आजार येणार. म्हणजे आपण विज्ञान आणि निसर्ग दोघांच्या शिवाय जगू शकत नाही. आपल्याला जगण्यासाठी निसर्गाची म्हणजे धरतीची पण गरज आहे आणि आपल्याला भविष्यामध्ये जर प्रगती करायची तर आपल्याला विज्ञान पण तंत्रज्ञानाची साथ आपल्याला सोडता येणार नाही. आणि म्हणून असं सांगतात की अति तेथे माती.
माणसाने काय केलं, अति केलं. मग झाडं तोडायची, लावायची नाही. मग कारखाने उभारले, माणसाने किती वस्तूंचा उपयोग सुरू केलाय आणि त्यामुळे या सर्व वस्तू आपल्याला कुठे मिळतात, कारखान्यामध्ये. आणि कारखाने वाढले की मग प्रदूषण वाढलं, मग हवा प्रदूषण, वायू प्रदूषण, जल प्रदूषण. आणि त्यामुळे आज एक नवीनच झगडा सुरू झाला. माहिती आहे तुम्हाला कोणता झगडा? आज नवीन झगडा म्हणजे मानव विरुद्ध निसर्ग, मॅन वर्सेस नेचर. हा एक नवीनच वाद सुरू झालेला आहे. माणूस म्हणतो पृथ्वी माझी, बस माझी. दुसऱ्या प्राण्यांचं काही हो, दुसरे झाडं जगली काय, प्राणी मेले काय, हवा अशुद्ध झाली, आम्हाला काय नाही. आम्हाला काय दिसते, बाप बडा न भैया आणि सबसे बडा रुपया. पैसा पैसा पैसा. आणि श्रीमंत श्रीमंत श्रीमंत. पण श्रीमंत होऊन काय आपण सोनं खाणार काय? आपण काय पैसे खाऊ शकतो का? नाही. आपल्याला खाण्यासाठी शुद्ध अन्न, शुद्ध हवा आणि शुद्ध पाणी पाहिजे. आणि म्हणून हजारो वर्षापूर्वी आपले जे वनवासी बांधव आहेत, यांनी शेकडो वर्षापूर्वी जल, जंगल आणि जमीन यांच्या रक्षणासाठी त्यांनी त्या काळात क्रांती सुरू केली. जननायक बिरसा मुंडा यांनी त्याला उल गुलान नाव दिले. म्हणजे निसर्गाचं रक्षण करणं, निसर्गाचं जतन करणं आणि त्याचं संवर्धन करणं ही काळाची गरज त्यांनी त्या काळात ओळखली. 17व्या शतकामध्ये तुकाराम महाराजांनी लिहून ठेवलं की वृक्ष हे आमचे नातेवाईक आहेत, सगळे सोयरे आहेत असं. आणि म्हणून धरतीविषयी आपला दृष्टिकोन कसा पाहिजे, तर कृतज्ञतेचा पाहिजे की धरती ही माझी आई आहे. आईचे रक्षण करणे, आईचे सांभाळ करणे आणि आईवरती प्रेम करणे हे आपलं प्रत्येकाचे कर्तव्य आहे. म्हणून वसुंधरा हा जो उपक्रम आपण साजरा करत आहोत, यामध्ये आपल्याला निसर्ग, ही पृथ्वी आपल्याला वाचवायची असेल तर आपल्याला आताच त्याची सुरुवात केली पाहिजे. म्हणून प्रत्येक मुलाने झाडं लावली पाहिजे, झाडाचे रक्षण केलं पाहिजे, स्वच्छता ठेवली पाहिजे. बघा साहेबांनी तुम्ही प्लॅस्टिक बॉटल वापरतात, इकडे तिकडे फेकतात, पण आता ही बॉटल फेकणार का तुम्ही? आज वापरली उद्या फेकली काय? नाही. म्हणजे आपल्याला अशा कायम टिकणाऱ्या वस्तू आता वापरायच्या आहेत. प्लॅस्टिकचा कचरा करतात. म्हणून कचऱ्यापासून आपल्याला आपली धरती वाचवायची आहे. बघा गाडगे महाराज होते ना, तर त्यानं गावोगावी जाऊन झाडू मारायचे, गल्ली गल्ली झाडू मारायचे. मग एकदा त्यांना एक माणूस भेटला आणि त्यांना विचारतो की अरे बाबा तुम्ही कोण, कुठले? तर सांगतात मी अमरावतीच्या, माझे नाव गाडगे बाबा आहे आणि मी स्वच्छतेचे काम. मग ते त्यांना म्हणतात की तुम्ही तर झाडू मारून जाणार आणि लोक तर परत कचरा करतील, काय फायदा? तर तेव्हा ते सांगतात की तुम्ही तुमच्या गावाला स्वच्छता करा, तुमचं घर स्वच्छ राखा. तेव्हा ते सांगतात की हे घर, हे गाव, ही धरती ही माझी भारत माता आहे आणि भारत माता माझी आई आहे आणि माझी आई अस्वच्छ घाण राहिलेली मला आवडत नाही. आणि म्हणून मग मी गावोगावी स्वच्छता करतो. म्हणजे आपल्याला पण स्वच्छता, आपल्याला पण चांगल्या सवयी आणि चांगल्या निसर्गाला जतन करता येईल अशा गोष्टी आपण केल्या तर हा उपक्रम खऱ्या अर्थाने साजरा केला असं होईल. म्हणून निसर्गाशी आपल्याला झगडा न करता निसर्गाशी आपल्याला प्रेम करायचे आहे, निसर्गाला माता मानायची आहे आणि तिचे जतन करायचे. धन्यवाद.